Welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 9th English textbook Bihayu, lesson number 3, The Little Girl. So do you feel you know your parents better now than when you were much younger? Perhaps you now understand the reason for some of their action that used to upset you earlier. आणि ही एक अशी स्टोरी आहे ज्याच्यामध्ये एक लहान मुलगी आहे आणि इथे आपल्याला विचारलं जाते की तुमचे पॅरेंट्स तुमच्याशी आता कदाचित चांगले वागत असतील पूर्वी ज्यावेळेस तुम्ही लहान होता त्यावेळेस त्याच्यापेक्षा, आणि मग त्याचे कारणं तुम्हाला समजले असतील की का तसे आपले पालक हे वागत होते आणि आपण त्याच्यामुळे नाराज होत होतो. सो द स्टोरी इज अबाउट अ लिटल गर्ल हुज फिलिंग ऑफ फॉर हर फादर चेंज फ्रॉम फिअर टू अंडरस्टँडिंग विल probably find an echo in every home. आणि म्हणून एक ही जी कथा आहे ज्याच्यामध्ये एका मुलीचा तिच्या वडिलांकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो कशा पद्धतीने बदललेला आहे. जसं ती सुरुवातीला घाबरत होते, नंतर खरा स्वभाव आहे तिच्या पालकाचा तो तिला वडिलांचा हा कळलेला आहे, जो आपल्याला प्रत्येक घरामध्ये असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. टू द लिटिल गर्ल ही वॉज अ फिगर टू बी feared and avoided. Every morning before going to work, he came into her room, gave her a casual kiss, to which responded with goodbye, father, and oh, there was a glad sense of relief when she heard the noise of carriage growing fainter and fainter down the long road. लहान मुलगी आहे, खूप घाबरायची आणि फिगर टू बी फिअर्ड मीन्स पर्सन टू बी फिअर्ड. वडिलांना खूप घाबरायची तिच्यामध्ये, आणि ज्यावेळेस वडील तिच्या रूममध्ये यायचे आणि तिला एक कॅज्युअल नेहमीप्रमाणे रोज किस करायचे आणि मग गुड बाय म्हणायचे ती केल्यानंतर. आणि जसं तिचं जे वडिलांचं जे कॅरेज होतं ती पुढे 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 घरापासून जायचं, मग तिला एक प्रकारे रिलीफ किंवा आरामदायक तिला वाटायचं. सो इन द इव्हिनिंग वेन ही केम home, she stood near the staircase and heard his loud voice in the hall. Bring my tea into the drawing room. Hasn't the paper come yet? Mother, go and see if the paper's out there and bring my slippers. आणि संध्याकाळी वडील आल्यानंतर मग ते उभा राहायचे. ती म्हणायची की मी त्या शिड्यांजवळ उभा राहायचे आणि मग मोठ्या आवाजात ते म्हणायचे, मला चहा आणा, पेपर आणा. मग आई पळत पळत येऊन ते चहा पेपर शोधायची आणि त्यांना द्यायची. आणि मग वडील पुन्हा म्हणायचे की मला आता स्लीपर्स चप्पल हवी आहे. सो केझिया मदर वूड कॉल टू हर, इफ यू आर अ गुड गर्ल यू कॅन कम डाऊन अँड टेक ऑफ फादर्स बूट. Slowly the girls would slip down the stair more slowly still across the hall and push open the drawing room's door. आणि मग केजियाची आई तिला आवाज देते, तू जर फ्री असतील, गुड गर्ल आहे ना तू, चल खाली ये, तुझ्या वडिलांचे जे बूट्स आहेत ते स्लीप डाऊन मीन्स कम स्लोली क्वाइटली अँड विलिंगली, जिची इच्छा नाही आहे, आणि वडिलांचे शूज काढा असं आई सांगते पायातले. तर मग ती हळूवारपणे येते खाली, कारण भीती मनामध्ये आहे. हॉलमध्ये येते, पाहते ड्रॉइंग रूममध्ये जवळूनच लपून पाहते ती, आणि मग दरवाजा ओपन करते. बाय द टाईम ही हॅड द स्पेक्टॅकल्स ऑन and looked at her over them in a way that was terrifying to little girl. आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरती चष्मा असायचा आणि मग ते तिच्याकडे पाहायचे. त्याच्यामुळे एक अशी भीती तिच्या वडिलांविषयी केजियाच्या मनामध्ये होते. सो वेल केजिया, हरी अप, पुल ऑफ दीज बूट्स अँड टेक देम आउटसाइड. हॅव यू बीन अ गुड गर्ल टुडे? आय डोंट नो फादर. केजिया, चल पटकन हे शूज काढून घे आणि नंतर ते बाजूला ठेव, तू चांगली मुलगी आहेस ना? मग ती बडबड घाबरलेला आवाज म्हणते, आय डोंट नो, मला माहीत नाही आहे, वडिलांना असं म्हणते ते. सो यू डोंट नो, इफ यू स्टुटर लाईक दॅट मदर विल हॅव टू टेक यू टू द डॉक्टर. आणि मग तुझं असं स्टुटर म्हणजे स्पीच प्रॉब्लेम जर असेल तर आई तुला डॉक्टरकडे घेऊन जाईल असं ते सांगतात वडील. शी नेवर स्टटर्ड विथ द अदर पीपल, हॅड क्वाईट गिवन इट अप, बट द ओनली विथ द फादर, बिकॉज देन शी वॉज ट्राईंग सो हार्ड टू से द वर्ड्स
प्रॉपरली. परंतु ही जी केजिया होते ती दुसऱ्यांबरोबर बोलताना अडखळत नव्हते, फक्त वडिलांसोबत, कारण भीतीमुळे तिचे शब्द हे अडकलेले होते. बाकीचं ते शब्द जे आहे ते चांगल्या पद्धतीने तिचं स्पीच जे होतं, भाषा जी होती, बोलण्याची पद्धत ती चांगली होती. व्हॉट्स द मॅटर? व्हॉट आर यू लुकिंग सो रिच्ड अबाउट? मदर, आय विश यू taught this child not to appear on the brink of suicide. Here, Kezia, carry my teacups back to the table carefully. आणि मग काय झालं आहे तुला असं ते म्हणतायत. वाय यू लुकिंग सो रेंज्ड? तू अशी अनहॅपी का दिसतेस, का आनंद दिसतेस? आणि मग ते सांगतायत की आय विश यू थॉट दिस चाइल्ड नॉट टू अपियर ऑन द ब्रिंक ऑफ सुसाईड. म्हणजे काय? अबाउट टू कमिट सुसाईड. मला तर असं वाटतं की ही मुलगी कदाचित आत्महत्या वगैरे काय करते की काय. केजिया, हे कप घे आणि जा, काळजीपूर्वक घेऊन जा तिकडे चहा पिल्यानंतर. सो ही वॉज सो बिग, हिज हँड and his neck, especially his mouth, when he yawned. Thinking about him alone was like thinking about a giant. आता पहा वडिलांविषयी कशी कल्पना आहे की किती मोठा होता तो माणूस. वडील, त्याचे हात किती मोठे आहेत, गळा किती मोठा आहे, तोंड किती मोठं आहे, ज्यावेळेस ते आळस देतात त्यावेळेस. आणि मग तिला ते राक्षससारखे तिचे वडील दिसतात. ऑन संडे आफ्टरनून grandmother sent her down to the drawing room to have a nice talk with a father and mother. But the little girl always found mother reading and father stretched out on the sofa, his handkerchief on the face and his feet on the best cushion, sleeping soundly and snoring. आणि संडेच्या एकदा आफ्टरनून ग्रँडफादर, तिची आजी जी असते ती सांगते ड्रॉइंग रूममध्ये, जा आणि तुझ्या आईवडिलांबरोबर थोडंसं बोल. परंतु ती मुलगी ज्यावेळेस खाली जाते त्यावेळेस आई पहा या चित्रामध्ये वाचते काहीतरी, आणि वडील कसे सोफ्यावर झोपलेले आहेत त्याचंच वर्णन केलेलं आहे. हँकरचिप डोक्यावरती आहेत, उशीवरती पाय आहेत, असं स्वरूपाचं वर्णन येते हे केलेलं आपल्याला दिसतं. शी सॅट ऑन द स्टूल, gravely watched him until woke and stretched and asked the time, then looked at her. आणि मग ती त्या स्टूलवर बसते, वाचत वडिलांकडे पाहत असतात, जे झोपलेले असतात, घोरत असतात, आणि ते जागे होतात आणि मग आळस देतात आणि विचारतात किती टाईम झालेला आहे, आणि त्याच्याकडे पाहतात. डोंट स्टेअर सो गेजिया, यू लुक लाईक अ लिटिल ब्राऊन ऑल. सो ते सांगतात की असं का केजिया माझ्याकडे पाहतेस, तू हे एक औलसारखी माझ्याकडे का पाहतेस, उल्लूसारखी का माझ्याकडे पाहतेस, गुबडासारखी. वन डे वेन शी वॉज kept indoor with a cold, her grandmother told her that father's birthday was next week and suggested that she should make him pin cushion for a gift out of a beautiful piece of yellow silk. आणि मग एक दिवस ती आतमध्येच थंडीमुळे खेळत असते. इंडोर विथ अ कोल्ड, हर ग्रँडमदर टोल्ड हर दॅट फादर्स बर्थडे वॉज नेक्स्ट वीक. मग आजी सांगते की तुझ्या वडिलांचा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यामध्ये. ती आतमध्ये तिला ठेवलेलं असतं कारण तिला थोडीशी सर्दी झालेली असते. आणि ती सांगते की काहीतरी गिफ्ट तू ह्या येलो सिल्कपासून तुझ्या वडिलांना, येलो कापडापासून तुझ्या वडिलांना तू बनव तुझ्या डॅडसाठी, असं तिला तिची आजी सुचवते, राईट. सो पिन कुशन जे आहे, पिनचा वापर करून कुशन वगैरे पण म्हणतो ना, आणि त्या येलो सिल्कचं तू बनवते गिफ्ट. तुझ्या वडिलांचा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये. आणि मग लेबोरियसली विथ अ डबल कॉटन द लिटिल गर्ल स्टिच 3 साइड, बट what to fill it with, that was the question. The grandmother was out in the garden and she wandered into mother's bedroom to look for scraps. आता 3 बाजू त्याने स्टिच केलेल्या आहेत, परंतु आतमध्ये काय घालायचं, त्याच्या कुशन बनवायचे आहे ना वडिलांसाठी. ती कुशन वापरतात, झोपताना पाहिलं होतं तिने, बरोबर आहे ना. परंतु मग आजीला पाहते, आजी कुठेतरी गार्डनमध्ये बाहेर गेलेली असते, आई कुठेतरी बेडरूममध्ये काम करत असते, आणि मग बेडरूममध्ये असते, आणि मग ती शोधते काय करायचं आता याच्यामध्ये, काय स्क्रॅप भरायचं आहे. सो स्क्रॅप इज अ स्मॉल पीसेस ऑफ क्लॉथ ऑर पेपर, काही
कपड्याचे तुकडे भरायचे आहेत, पेपरचे तुकडे भरायचे आहेत, जे गरजेचे नाहीत ते, असं तिला वाटतं. सो ऑन द बेड टेबल शी डिस्कवर्ड अ ग्रेट many sheets of fine paper, gathered them up, tore them in tiny pieces, and stuffed her case, and she sewed up the fourth side. आणि मग तिला त्या टेबलापाशी, बेडच्या टेबलापाशी काही पेपर सापडतात. सगळे पेपर ती तुकडे तुकडे करते आणि त्या कुशनमध्ये, उशीमध्ये ती भरते आणि शिवते नंतर चौथी बाजू. कारण आजी तर घरामध्ये नसते, बरोबर आहे, ती कुठेतरी गार्डनमध्ये गेलेली असते आणि आईला पण ती शोधत असते, परंतु आई सापडत नाही तिला. सो द नाईट देअर वॉज अ hue and cry in the house. The father gave speech for the port authority had been lost. Rooms were searched. Servant questions. Finally, mother came into Kezia's room. आता एका रात्री ह्यू अँड क्राय मीन्स अँग्री प्रोटेस्ट, आवाजाने मोठा मोठा आवाज येत होता घरामध्ये, कारण फादर, तिच्या वडिलांचं स्पीच असतं. जसं पोर्ट ऑथॉरिटी म्हणजे काय, ते एक अधिकारी असतात त्या बंदरावर काम करणारे, आणि म्हणून तिथे त्या ऑथॉरिटीसाठी, पोर्ट ऑथॉरिटी, बंदरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी त्यांचं स्पीच असतं. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ते ओरडतात की माझे पेपर्स कुठे गेले आहेत, आणि ते रूम सर्च करतात, सर्वंटला प्रश्न विचारतात, आणि मग ते फायनली केजियाच्या रूममध्ये येतात. केजली, आय सपोज यू डिडंट सी सम पेपर ऑन द टेबल इन युअर रूम. मग ते विचारतात की तू काही टेबलवरती पेपर्स वगैरे पाहिले का तुझ्या रूममध्ये. ओ येस, शी सेड, आय टोर देम अप फॉर माय सरप्राईज. आणि ती सांगते की मी ते पेपर जे आहेत ते फाडलेले आहेत. व्हॉट, स्क्रीम्ड मदर, केम स्ट्रेट डाऊन टू द डायनिंग रूम दिस इन्स्टंट. काय, आई जोरात ओरडली, तो पेपर फाडले, खाली डायनिंग रूममध्ये पटकन. आणि शी वॉज ड्रॅग्ड डाऊन. द फादर वॉज पेसिंग टू अँड फ्रो, हँड्स बिहाइंड हिज बॅक. आणि वडील तिथे पडलेले असतात, हात पाठीमागे असतात. तू पेपर फाडलेस, चल खाली ये तुझ्या वडिलांसमोर. वेल, ही सेड शार्पली. मदर एक्सप्लेन. ही स्टॉप्ड अँड स्टेअर्ड ॲट द चाइल्ड. ते थांबलेले आहेत आणि एक टक त्या मुलीकडे पाहतात. डिड यू नो दॅट. नो नो नो, शी विस्पर्ड. मला माहीत नाही, नाही नाही. मदर, गो ऑफ हर रूम अँड फेच डाऊन द डॅम्ड थिंग्स. सी दॅट द चाइल्ड पुट अ बेड दिस इन्स्टंट. आणि मग आई वर जाते. गो अप हर रूम अँड फेच डाऊन द डॅम थिंग. फेच डाऊन मीन्स गो आफ्टर, ब्रिंग बॅक. मागे जाते आणि परत आणते. आणि मग चांगली खरडपट्टी तिची काढलेली आहे त्या लहान लेकराची, त्या मुलीची, केजियाचीच. आणि आता ती मात्र रडायला लागलेली आहे, कारण तिला आता कळालं आहे की आपली चूक झालेली आहे, हे कामाचे पेपर आपण फाडलेले आहेत. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.